भाषा ही प्रभावी असते, जीवन शब्द घेऊन ती वाहते, महिला गणिक ती बदलते। प्रत्येक भाषेत शब्दाचे वैविध्य असते, त्यामुळेच विनोद निर्मित होतो, असं हास्यकवी नारायण पुरी यांनी सांगितलं। वीरशैव विजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेतील समारोपाचं पुष्प पुरी यांनी गुंफले। हास्यधारा या विषयावर बोलताना त्यांनी रसिकांना मनसोक्त हसवले। कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय प्रसंगावर मार्मिक भाष्य त्यांनी केले। कितीही ताण असला तरी खिलाडू वृत्तीने त्याला सामोरे जा, काम करताना नेहमी हसत राहा। दुःख वेदना तुमच्या एकट्याच्या वाट्याला नाहीत तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेले असतात। विनोदाने ताण कमी होईल, किंबहुना या प्रक्रियेत वेदनाही विसरून जाल, त्या नेहमीच्या गोष्टी वाटतील आणि तुम्ही हसतच सहज सामना करू शकाल, असंही प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। पण एक गोष्ट, इथे शिक्षक किती आहेत? नाही विचारून घेतलेलं बरं बाबा। ते आम्हाला शिकवण्यात आलं होतं की भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालं, काही लोकांना वाटतं 14ला मिळालं। तर मला असं वाटायलंय की आमच्या गुरुजी लोकांनी आम्हाला खोटं शिकवलं काय? पण नाही, आमच्या गुरुजी लोकांनी आम्हाला एकदम राईट शिकवलं होतं। ह्याच्या गुरुजी लोकांनी यायला खोटं शिकवलं, त्याच्यात आपला काही दोष नाही। पण असो, काही हरकत नाही, आमची सद्भावना त्यांच्या सोबत आहे आणि तुम्हा सगळ्यांची असेल। कविता कुणाला कळते कुणाला कळत नाही याबद्दल इंद्रजित भालेरावांची खूप सुंदर कविता आहे, जुन्या जाणत्या लोकांनी, तुमच्यातल्या रसिक मंडळींनी ऐकलेली आहे की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर। ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही। पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी ही कविता कधीच वळत नाही। कशांपासून? अशांपासूनच कवितेला इतिहासात कायम भीती होती। कोणत्या लोकांपासून? ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही, अशांमुळेच कवितेला इतिहासात कायम भीती होती। म्हणून कविता 700 वर्ष जात्या भोवती जिती होती। आता ही जिवंत कोण ठेवली? ही जिवंत ठेवली आपल्या आजीनं, आपल्या पणजीनं, आपल्या आईनं। तुमच्यातल्या एकाने हात वर कराव इमानदारीनं की त्यानं सकाळी उठून जातं वडले म्हणून। बदमाश लोक आहेत हे इमानदारीनं सांगितलं पाहिजे। जातं त्यांनी ओढलं, पण ह्या कृतज्ञ आहेत। अहो, जातं गेलं जाऊ द्या की, चांगली गोष्ट आहे। आता मिक्सरवरची गाणी लिहा, गिरणीवरची गाणी लिहा, पण यांनी एकही गाणं गिरणीवर नाही लिहिलं। ह्या सगळे गाणं कोणतं ऐकतात? शांताबाईचं। शांताबाईच्या गाण्यानं संस्कार केले जात नाहीत, शांताईच्या गाण्यानं संस्कार केले जातात। मग ओव्या फार मस्त होत्या की अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तानुल्या बाळा तीट लावते। सगळ्यांनी ऐकलेलं आहे, ते लहानपणी तरी ऐकलेलं आहे। एक ओवी तर फार म्हणजे सुंदर होती की डेरा ग डेरा मांडेला उधानी, कायसस घुमत डेऱ्यात साजनी, घुसळण घुसळी राधिका गवळण, तिकडून आले ग कृष्णाजी दातार, कृष्णाजी दान द्या, निळ्या घोडीवर बसून जा, निळी घोडी वाकली, सखुबाई खुदकन हासली, सखुबाई तुमच्या अंगणी, सुंदर चाफाओ लावणी, कैसा चाफाओ फुलला, चला बाई कळ्या तोडायला, आम्ही कळ्या तोडल्या। मंचावर सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक सिद्धेश्वर मुनाळे, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।